आणि ब्रेकनंतर बघूयात एक धक्कादायक बातमी अशी आहे की पोटच्याच मुलांनी जिवंतपणीच जन्मदात्यांना थेट स्मशानभूमीत नेऊन ठेवल्याची धक्कादायक घटना वर्ध्यातून समोर आली आहे। वर्ध्याच्या समतानगर इथं या वृद्ध दाम्पत्याला त्यांच्या मोठ्या मुलानं घराबाहेर काढून दिलं आणि त्यानंतर या आईबापाला त्यांच्याच लहान मुलानं थेट स्मशानभूमीत नेऊन ठेवलं। वडिलांना अर्धांगवायू झालाय तर आई देखील आजारी आहे आणि याबाबतची माहिती मिळताच आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या महिला कार्यकर्त्यांनी या वृद्ध दाम्पत्याला पोलिसांच्या मदतीनं मुलांच्या घरी सोडलं। मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा या दाम्पत्याला घराबाहेर काढण्यात आल्यानं या मुलांचं करायचं तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय। याविषयी आपण बोलूयात। आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते आपल्या बरोबर आहेत। नरेंद्र, नेमकी काय परिस्थिती या दाम्पत्याची? विशाल, वर्ध्याच्या समतानगर मधील हे जे वृद्ध दाम्पत्य आहे, हे दाम्पत्य जे आहेत हे आजाराने पीडित आहे। या दाम्पत्याला बाहेर काढलो आणि त्यानंतर मुलगा आहे तो त्याने मात्र थेट स्मशानभूमीत नेऊन ठेवलं होतं। ही घटना काल समोर आली। विशेष म्हणजे हे जे वृद्ध जे आहे हे जे वृद्ध आहे हे काही कारणास्तव आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये, पण ही दृश्यच पुरेशी बोलकी यामध्ये आपण बघू शकतो की ज्यांनी जन्म दिला त्याच आई वडिलांना त्यांच्या दोन्ही मुलांनी घराच्या बाहेर काढलं। नुसतं घराच्या बाहेर नाही काढलं तर थेट स्मशानभूमीत त्या दोघांची रवानगी केली। नेमक्याला काय म्हणायचं? ज्यांनी आपल्याला मोठं केलं, ज्यांनी आपल्याकरता खस्ता काढल्या, त्यांच्या शेवटच्या क्षणात किंवा त्यांच्या आजारपणात पोटचीच मुलं असं का वागतायत हा प्रश्न वारंवार गेल्या काही कालावधीतला आणि या घटनेमुळे उपस्थित होतोय। पुढे बघूयात मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तलासरी तालुक्यातील बोरमाळ या गावामध्ये कंबरभर पाण्यातूनच अंत्ययात्रा काढावी लागली आणि अंत्यसंस्कारासाठी नदीतून मृतदेह घेऊन जातानाचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे। स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल नसल्याने अंत्यसंस्कारासाठी पार्थिवासह गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन नदीतून जावं लागतंय। मृत्यूनंतरची ही परवड थांबण्यासाठी गावकऱ्यांनी प्रशासनाला साकडं घातलंय। बोरमाळ गावातील भेंडीपाडा, पारसपाडा या गावपाड्यात सुमारे 600 ते 650 लोकवस्ती। दोन्ही पाड्यातील नागरिकांना अंत्यविधीसाठी नदी पलीकडे जावं लागतं। गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस असल्यानं नदीला पूर आलाय आणि त्यामुळे भर पावसात उघड्यावर अंत्यविधीची वेळ आली आहे। यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।